नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि चटपटीत अशी शेवभाजी। ही भाजी इतकी टेस्टी लागते की भाकरी पोळी किंवा पावासोबत एकदम मस्त लागते। तर चला पाहूया झटपट आणि सोप्या पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 बारीक चिरलेले कांदे, टोमॅटोची प्युरी, 2 कप शेव, तिखट शेव, थोडासा खडा मसाला, लसूण अद्रक याची पेस्ट आणि काही आपले घरगुती मसाले। त्यामध्ये गरम मसाला, धना जिरा पावडर, लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला। तर आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक फ्राय पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला। फ्राय पॅन गरम झाल्याच्या नंतर 2 ते 3 पळी तेलाची टाकून त्यामध्ये जिरा तडतडून घेतला, 1 कांडी कढीपत्त्याची टाकून घेतली, 2 चम्मच लसूण अद्रक याची पेस्ट, याला व्यवस्थित अगोदर तेलामध्ये मिक्स करून घेतलं। थोडाफार जो आपण खडा मसाला काढलेला तो आणि तमालपत्र्याचा 1 पान ह्यामध्ये टाकून व्यवस्थित ते देखील मिक्स करून घेतलं। त्यानंतर जी 2 आपण बारीक चिरलेले कांदे होते ते ह्यामध्ये व्यवस्थित लाल गोल्डन येईपर्यंत याला देखील चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवून याला चांगला लाल गोल्डन रंग येईपर्यंत मी व्यवस्थित परतवून घेतलं। त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती ह्यामध्ये चांगली खमंग असा त्याचा सुगंध जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांद्याला मस्तपैकी तेल सुटल्यावरती आपली पुढची प्रोसेस करायची आहे। तोपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्या टोमॅटोची प्युरी ही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायची आहे। तर मी हे देखील 2 मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोचा वास जाईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे। तर मस्तपैकी स्मॅश झालेले आहे आणि टोमॅटोचा वास देखील निघून गेलेला आहे। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्यामध्ये जे आपण घरगुती मसाले काढलेले ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि ते देखील ह्या कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट ही रेसिपी आहे, घरगुती आपल्या सामानामध्ये झटपट अशी रेसिपी बनते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा ह्या रेसिपीचा। तर मसाले मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडासा पाणी यामध्ये टाकून त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं। वरून थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून घेऊन याला देखील मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी 2 चमचे ह्यामध्ये मलाई ॲड करून घेतलेली। याच्याने भाजी मस्त दाटसर अशी बनली जाते, वाटण्याची गरज लागत नाही। ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। याच्याने भाजीला टेस्ट देखील भन्नाट येते आणि तुमच्यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्हाला पाणी ॲड करून घ्यायचं आहे तेवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करून घ्या। तुम्हाला जेवढी शेवभाजीमध्ये ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर मी 1 कप ह्यामध्ये पाणी ॲड करून घेतले आणि सर्व मसाले मस्तपैकी मिक्स करून घेतले। 2 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत मी ठेवून घेतलेलं। त्यानंतर आपण जे 2 कप शेवया काढलेल्या तिखट शेव ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स। आणि सुगंध जो भन्नाट येत होता, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। पुढची रेसिपी कुठची पाहिजे ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करायला मात्र विसरू नका।
मस्तपैकी अशी टेस्ट लागत होती शेवभाजीची। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरामध्ये देखील नक्कीच याची टेस्ट करायला द्या। वरून मी थोडीशी बारीक कोथिंबीर टाकून घेतलेली आणि मस्त झणझणीत महाराष्ट्रीयन स्टाईल शेवभाजी आपली तयार झालेली। तर भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।